माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जपलेली माणुसकी. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आत्याने त्यांनी आहे ना म्हणजे कुरड्यांचा घाट घ्यायचा होता आणि त्याच्या आदल्या दिवशी तो चीक आपल्याला काढायचा असं, तर त्याच्यासाठी ना गहून ते दळून आणलेलं होतं, भिजवलेलं होतं ना, ते दळून आणले होतं आणि त्याचा ना कोंडा बाजूला केला आणि ते पाणी वगैरे बाजूला केलं. तर आता त्या कोंड्याची भाजी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे असं ते कधीतरीच करतात, म्हणजे कधी आपण ज्यावेळेस कुरड्या करू त्यावेळेस होते. तर कांदा आहे ना मस्त तव्यावर परतून घेतला, जिरे मस्त टाकून घेतले, लसूण, आलं वगैरे त्याची पेस्ट करून व्यवस्थित टाकली आणि त्याच्यात आहे ना आपल्या रेग्युलर मसाले, लाल मिरची, हळद, धना पावडर वगैरे आणि व्यवस्थित त्याच्यात ती परतून घ्यायची आहे. आणि नंतरून तो म्हणजे कोंडा असतात ना तो त्याच्यात टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं. खूप छान लागते भाजी, पण फक्त कांदा जास्त टाकायचा, मस्त लागते. आणि इकडे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ना 2-3 दिवसा मिळून येतो आहे तुम्हाला. आणि इकडं सकाळी सकाळी एकदम अंधार होतं, जवळजवळ 6च वाजले होते. 5:30लाच आत्याने उठून येणार चूल पेटवून त्याच्यात आहे ना मस्त घाटाच्या पातेल्यात आहे ना पाणी उकळत ठेवलं होतं आणि तो चिक झाले होता आणि तो चिक वगैरे पण फोडून झालेला होता. मी काही त्यावेळेस उठलेली नव्हती, मी उठायच्या आधीच सर्व त्यांचं झालेलं होतं. आणि चिक फोडून वगैरे मस्त आहे ना ते तर गरम पाण्यात टाकून दिलं, मीठ टाकलं होतं, त्याच्यात काही नव्हतं टाकलेलं. आणि मस्त चिक हालून घेते लहान आत्या आणि माझी सासू, म्हणजे अशा दोघी मिळून आहे ना काही घाट वगैरे घ्यायचं असलं ना दोघी मिळूनच घेतात. बघा किती अंधार आहे, अजिबात उजेड नव्हतं, खूप अंधार होतं. चिक वगैरे झाल्यानंतर आहे ना मी इकडे आहे ना आजीच्या इकडं स्वामीला घेऊन आली होती. स्वामी ना मी उठली तेव्हाच उठलेला होता आणि आजीचं चाललं होतं सोऱ्या धुवायचं काम वगैरे आणि काय काय लागतंय पाणी वगैरे सर्व आजीने काढून घेतलं होतं. खाटावर आहे ना मस्त बाज टाकलेली होती, 3 बाजा टाकलेल्या आणि त्याच्यावर आहे ना मस्त नीट आथरलेली होती. जास्त काय उजेड नाही पडलेला आहे, पण आता इथे कुरड्यांचा घाट घेतला आहे आता त्यांनी तिकडे आणि मी इकडे येऊन बसली आहे बघा. त्याच्यामुळे मला काय जास्त शूट घेता येऊन नाही राहिलं. स्वामी त्याचं रोजच असं काय उठायचं पराग्रह आपल्याला झोप लागते आणि तो लवकर उठून बसतो त्याला. मी इथे ना आता मस्त 3 बाज टाकलेले आहे आणि त्याच्यावर आहे ना नेट वगैरे टाकून ठेवलेली आहे. मी आता ते ना आता तिकडून आई चिक म्हणतात ना त्याला, चिक आहे ना काढून घेऊन येईल आणि मग इथं करते, कारण तिथं ऊनच येत नाही, अजिबात ऊन येत नाही तिच्यामुळे. आणि कुरड्या करायला ना 4-5 जणी लागतातच. इकडे ना आमच्या शेजारच्या आजी पण आलेल्या होत्या बघा, कुरड्या मस्त केलेल्या होत्या. आणि नंतर ना मी काही स्वामी मला करून देत नव्हता आणि त्याच्यामुळे ना आरोनी दाबून दिलं आणि मी ना थोडंसं शूट घेतलं. म्हणते चल झाल्यानंतरून घेतलं, कारण की मोबाईल आहे ना तो पाहिला का तो घेतोय, त्याच्यामुळे ना त्याच्यासमोर आहे ना मोबाईलच काढला नाही. माताना जवळजवळ उजडलोच होतं. 7:30चा टाईम होता. 7:30पर्यंत एवढ्या कुरड्या झालेल्या होत्या. 7:30-8पर्यंत त्याने सर्व कुरड्या झाल्या होत्या आणि आरुणीनं मस्त दाबून दिलं, कारण की सुट्टी पण होती तिला ना, त्याच्यामुळे कुरड्या दाबायला बरं पडलं. कारण की ती ना असं कधी कधी तिला मजा वाटते म्हणजे करते. स्वामी पण खेळत होता इकडे आणि आजी म्हणजे माझी आजी आणि शेजारची आजी दोघींनी मिळून येण्यास मस्त कुरड्या केल्या त्यांनी. काय म्हणतो स्वामी असे नाटकं करतच राहतो. त्याला आहे ना घेतलं नाही का मग तो त्याचं म्हणणं मला का तू घेऊन बस, नाही तर आहे ना मग मला काही दे, मोबाईल दे वगैरे, त्याचं असंच चालू राहतं ना, असंच रडतो. आणि इकडं बघा आरुनी ना मस्त आंबे आणलेले ते झाडाचे तोडून. तिथे ना खूप वर्षांनंतर 2 आंबे आले, ते खूप छान वाटलं आणि आंब्याचा वास पण मस्त येत होता. ती म्हणत होती मम्मी आंब्याचा वास आहे ना खरंच लय छान येतोय. आपले कामं चालूच असतात आणि मग तिने मस्त आंबे आणून आम्ही मस्त ते कापून आणि मीठ मिरची लावून ते खाल्ले होते. आणि इकडे ना माझी पिकोची मशीन बिघडली होती ना, मारच्या पाणी ना त्यांनी मग माझी मशीन पण रिपेअर करून दिली. ते गावात घेऊन जाणार होते पण त्यांनी घरीच रिपेअर करून दिले. मग ते चिडले होते का ते मला घरी पण करता आलं असून तुम्हाला गावात घेऊन जायला लावते, पण म्हटले चल मग त्यांनी दिले रिपेअर करून म्हणून वरून, कारण की खूप साड्या पिकोच्या पडलेल्या होत्या आणि ज्या खुर्चीवर दिसतात ना तेवढ्या साड्यांना फळ लावून ठेवलेले, पण हात शिलाई बाकी. आता ते हात शिलाई पण करायचे तेवढ्या साड्यांची, जवळजवळ आहे ना 20-30 साड्या होत्या तेवढ्या साड्या आहे ना तेवढ्या साड्यांना ना हात शिलाई बाकी होते. आणि मग त्यांनी ना मस्त पिकोची मशीन रिपेअर करून दिली, कारण की अजून भरपूर साड्या होत्या मग त्या पण करायच्या होत्या.
त्या करायच्या राहिलेल्या अजून, पण ती मशीन रिपेअर नव्हती ना, त्याच्यामुळेच मग ते चला आता कसं एकत्र केल्या ना सर्व साड्या कमीच आहे ना, त्या दिवशी नुसतं हात शिलाईच करायची, दुसरं काही काम करायचं नाही. असंही माझं केलं तसं एकाच दिवशी करायचं, नाही तर काहीच नाही असं. आणि आता बघतेच आत्यांकडेच गेली साड्यांना फोन लावायला, म्हणजे त्या बसल्या बसल्या तेवढं करून देतात. आणि मशीनला तेल वगैरे सर्व यांनी सोडून दिलं. आणि आता बघा हा त्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. आणि त्या दुसऱ्या दिवशी ना आम्ही माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. मामाच्या गावाला ना यात्रा होती, त्याच्यामुळे इथं माझी मामाची मुलगी वगैरे सर्व साडीवाल्या माझ्या मामी आहे, हा माझ्या मामाचा मुलगा आहे. आणि ह्या साडीवाल्याने सर्वात मोठी मामी आहे. आणि स्वामी यांनी त्यांनी ना ज्यूस म्हणजे फ्रंट आणलेला होता. मग स्वामी तर चालला तो मला पण दे प्यायला. म्हणजे ही माझी मामाची मुलगी जयश्री, तिचं नाव तेजस्विनी, पण तिला आम्ही ना जयश्रीच म्हणतो, जयाच म्हणतो, कारण की ती लहानपणापासून सवय पडलेली आहे. खरं तर आहे ना जे नाव आहे ना त्याच नावाने आवाज दिलं पाहिजे आपण, नाहीतर आहे ना असं नावाचं आहे ना फार बारागाड्या होऊन जातात. आणि कोणतं नाव आहे ते परत सांगता पण येत नाही कोणाला. तिचं नाव तेजस्विनी होतं. आम्हाला खूप खूप म्हणजे कितीतरी दिवस माहिती नव्हतं. तिचं लग्न जमलं ना त्यावेळेस माहीत झालं का खरं तिचं नाव तेजस्विनी. नाहीतर आमची एवढी सख्खी मामाची मुलगी असून तरी मग नाव माहिती नव्हतं. हा तिचा मुलगा आहे छोटासा मस्त. मग आम्ही ना सर्वजणीनं मिळून तिथं मस्त मजा केली. आणि मामाचा मुलगा आहे ना आम्हाला दोघींना पण घ्यायला आला होता. आम्ही दोघी एकाच गावात राहतो ना, मग तो आला होता आम्हाला घ्यायला. आणि इथं मामांची ना राईस मिल पण आहे. कारण मी घेतला होता व्हिडिओ, पण तो जरासा आहे ना म्हणजे कट होऊन गेला म्हणजे बटन दाबला गेल्यामुळे. पण मग कधी गेली डबल तर परत तो व्हिडिओ गेला. आणि इकडे ना वरती ना भवानी मातेचं मंदिर आहे, तिथं दर्शनाला जायचं होतं. आम्ही ना तिकडेच दर्शनाला चाललो होतो. आणि आता म्हणजे मामाचा मुलगा घेऊन चालला होता आम्हाला सर्वांना. आणि खूप वरती डोंगरावर आहे, खूप छान वातावरण आहे इथे, एकदम छान प्रसन्न वातावरण वाटतं. आणि पण लहान पोरं होते ना त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायला जमलं नाही. पण मग जेवढं घेतलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. बा किती छान. आणि खाली वरतून आहे ना पूर्ण गाव दिसतं, खूप छान आहे. आणि एकदम इतकी हवा होती ना तर अक्षरशः माणूस पण जो एकदम लुकडा माणूस असला तो पण उडून जाईल, इतकी हवा होती वरती. आमची नाही गावदेवी म्हणतात ना, मग ती गावदेवी आमची भवानी आई. तर इथं आहे ना प्रत्येक जे कुठं पण बाहेरगावी गेलेले लोक ते सुद्धा इथं दर्शनाला येतात दरवर्षी. कधीच ते न चुकता बाहेरगावचे पण येतात. आणि ज्या पोरीने लग्न करून गेल्या ना त्या पण माहेरी येतात आणि दर्शनासाठी. फक्त माझी मम्मी येत नाही, एवढंच खरं आहे. की माझी मम्मीचं माहेर पण हेच आहे, म्हणजे माझ्या मामाचंच गाव आहे. पण माझी मम्मी ना कधीच यात्रेला वगैरे कधीच आलेली नाही आहे. चला असून द्या, पण तिचं म्हणजे देवीचा आशीर्वाद सर्व त्यांच्यावर आहेच, तसं काही नाही आहे. आणि तर मामाच्या पोराने मस्त हे केलं, नारळ वगैरे फोडलं. देवीला घुगराच वाटतात असं. किती हवा आहे ना. चैत्र पौर्णिमेला ना प्रत्येक ठिकाणी देवीच्या ठिकाणी ना गर्दीचं असते. हे बघा किती वातावरण किती छान आणि शुद्ध वातावरण आहे. खेडेगावातलं वातावरण खरंच खूप शुद्ध असतं. आणि बघा खालून वरतून ना सर्व गाव दिसतं. आणि इकडून मोठा बंधारा आहे तो पण दिसतो. आणि इतके करवंदाचे झाडं आहे ना तिकडं वरती, खूपच करवंदाचे झाडे, पण करवंद काय आलेले नव्हते. हे बघा स्वामीची चिडचिड चालू होती, इतकी हवा होती ना खरंच सांगते ना. आता खूप म्हणजे खूपच हवा होतं. घरी आल्यानंतर मी दोन्ही पोरांना झोपून दिलं. हा बघा आमचा छोटा किती छान आहे. आणि तो पण त्यांना दोघांना एकाच झोळीत टाकलेलं होतं झोपवायला. मस्त मग जैनीनं दोघांना पण छान झोपवलं. म्हणजे नंतरून आहे ना त्या लहान्याला घरात नेलं, कारण की मग ते दोघं आहे ना झोपले नसते. स्वामी मोठा आहे तो जरासा आतरंगीच आहे, मग तो ना खालून त्याला लाता पण मारत होता आणि त्याला मजा पण येत होती मस्त. आणि इकडे ना तमाशा होता. पण इतके बघा पावसाचं वातावरण पण खूप झालेलं होतं इकडं. पावसाचं वातावरण इतकं झालेलं आहे ना इकडे, खूपच आहे. बघा किती वाजले ते 6:30 वाजले ना, 6:30 वाजले. इतकं पावसाचं वातावरण झाले. आणि इकडे ना कार्यक्रम होता, म्हणजे तमाशा का काहीतरी होता. खूप अंधार पडले म्हणून दिसत नाहीये. तमाशा होता ना, तर पावसामुळे तो पण कॅन्सल होतो का काय काय माहिती. 2 ठिकाणी होता इथे. आणि इकडं स्वामी तर कधीच जई त्याला झोका देते. ही माझी मामाची मुलगी, मोठ्या मामाची मुलगी. आणि आम्ही दोघी एकाच गावात राहतो.